द क्राईम एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं सर स्वागत. आज आपण भांबोडी पंचायत समिती गणातील मार्करवाडी या गावामध्ये सध्या आहोत. तर गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ते सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एक सगळीकडे धुरा ओढला आहे. या अनुषंगाने आपण ग्रामस्थांसोबत थोडी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. पुन्हा तुम्हाला सध्या भाजपच वार आहे. भाजपनं काम भरपूर केलेले. काय काम केलं? रस्त्याची कामं केली ती, पुलाची कामं केली ती, बरीच आणि काय काय काम केले ती. लोकांच्या अडचणीला मदत केलेली आहे. आणि गटातून तरी उमेदवार कसे वाटतात? उमेदवार चांगले आहेत, कार्यकर्ते चांगले आहेत. अडचणीला उभं राहतील असं वाटतं तुम्हाला? जवळच आहे काम. तरी खरंच केलेत 100%. त्याच्या बाबतीत काय सुद्धा दोमत नाही. आपल्या गावातील कसं केलं एक नंबर कवर विजय विजय 100. मार्केटवरती काम भरपूर केलेत ना तसं केवळ आपली ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. तर सांगतात की भारतीय जनता पार्टीने तर भरपूर कामं केलेत. केवळ पण भाजपकडेच आहे. तर अजून आपल्याकडे सगळे युवक आहेत की युवक मध्ये एक पिढी घडवणार एक त्यांच्या अंगात एक तडफदार नेतृत्व असते सध्याचं. तर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद आहे आणि माझे आमदार आमचे पुढ्यांनी भरपूर कामं केलेत. तरी कौल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आपल्याला माहित आहे का तुषारचा उमेदवार कोण आहे? तुषारचा उमेदवार गावाला माहित नाही, फिराकडे नाही, क्रिकेट घेऊन ऐकलं. भाजपचं माहिती आहे? हो, भाजपचं माहिती. कोण आहे? देवीदास वाघमोडे. तरी ग्रामस्थ असं म्हणतात की आम्हाला उमेदवारच माहित नाही विरोधक कोण आहे ते. आता तसेच आपले दुसरे युवक आहेत ते सांगतात की आम्ही आतापर्यंत रामसात पुतेने जशी कामं केली तसे मोहिते पाटलाकडून आम्हाला कसलं इकडं लक्ष दिलं जात नाही. तर काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगत महाराज आपल्यावरून आमच्या गटावर आलं तर आजच्या गटात आमचा माणूस नव्हता का? बरोबर. दुसरी गोष्ट हरी पाटील गावातला आमच्या गावची आमची, आम्ही हरी पाटलाच्या पाठीमागे जाणार नाही. या गटातला सगळा वाघमोडे पाटील सगळा हरी पाटला मागे जाणार, मोहिते पाटलाचा नाही. तर युवकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला हरिभाऊ जवळचे आहेत, आम्ही कधीही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तर मोहिते पाटीलांना एवढं लांब जायला आम्हाला काय जमणार नाही ते. त्यामुळे आमचा उमेदवार हा भाजपाचाच निवडून येईल असं यांचं मत व्यक्त करतात ग्रामस्थ. धन्यवाद. द क्राईम एक्सप्रेस न्यूज मध्ये मारुती शिंदे, मार्करवाडी.